नमो विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 5.1 आपण थोडक्यात पाहूयात. या सराव संचामध्ये आपण पहिले उदाहरण पाहूयात. पहिले उदाहरण या ठिकाणी समांतरभुज चौकोन हा WXYZ असा दिलेला आहे. त्याचे बिंदू O मध्ये कर्ण छेदतात परस्परांना. त्यामुळे XYZ हा Y नावाचा कोन 135 अंशाचा आहे. तर XWZ हा कितीचा असेल? आता Yच्या समोर बरोबर WZ असणार आहे. म्हणून हा ज्यावेळेस 135 येतो तर हा जो YZ आहे तो सुद्धा 135च येऊन जाईल. त्यामुळे हे तोंडी उत्तरे आपण ते काढू शकतो. त्याचबरोबर आता YZW जो आहे तो YZW जो आहे तो लगतचा कोन आहे. लगतच्या कोनाची बेरीज 180 येते. त्यामुळे काय होणार आहे की 180मधून आपण ते 135 वजा करायचे आहेत आणि मग वजा करून आपल्याला ते उत्तर जे मिळेल ते उत्तर त्या YZWचं असेल. आता या ठिकाणी OA जो आहे तो 5 सेमी दिलेला आहे. OYच्या बरोबर समोर OY जो आहे तो 5 सेमी दिलेला आहे आणि हा जो OY आहे तो कर्णाचा भाग आहे. कारण कर्ण छेदतात आणि तो अर्धाच भाग आहे. अर्धा भाग 10चा असेल तर 5चा असेल तर पूर्ण भाग 10चा असेल. 2 गुणिले करून घ्यायचं, त्या पद्धतीने ते मिळेल. दुसरं आपण उदाहरण पाहूयात की दुसऱ्या उदाहरणामध्ये चौकोन ABCD दिलेला आहे. त्यातला A कोन जो आहे तो 3x + 12 दिला आहे. B कोन जो आहे 2x - 32 दिला आहे आणि xची किंमत काढा असं सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी xची किंमत आपल्याला काढायची असेल तर xची किंमत काढण्यासाठी आपल्याला हे जे उदाहरण दिलेले त्यांची आपल्याला बेरीज करावी लागेल आणि ती जी बेरीज आहे लगतचे असल्यामुळे 180 येणार आहे. जसं की या ठिकाणी 3x + 12 असं दिलेलं आहे, अधिक त्याच्यामध्ये 2x - 32 आपण करणार आहे आणि ती 180 येणार आहे. आता हे शॉर्टकटमध्ये आपण 3x आणि 2xची बेरीज केली तर होईल 5x आणि हा जो 12 आहे तो 32मधून वजा करावा लागेल. वजा होईल त्याची किंमत येईल 20 बरोबर 180. आता हे जे 180 आहेत त्या 180मध्ये हे 20 मिळवले जातील म्हणजे 180 + 20 असे होतील 200. मग x बरोबर होईल 200 भागिले 5 म्हणजेच मिळेल 40. म्हणजे xची किंमत आपल्याला या ठिकाणी मिळत आहे ती म्हणजे 40. याच पद्धतीने आपण कोन C आणि Dचं काढू शकतो. आता हा x हा 40 मिळाला. x जो 40 मिळालेला आहे तो या A मध्ये ठेवायचा म्हणजे Aची किंमत मिळेल. A किती आहे तर A आहे 3x + 12. या ठिकाणी बघू शकतो आपण की Aची किंमत काय आहे तर Aची किंमत आहे 3x + 12 आणि 3x + 12 असल्यामुळं त्या ठिकाणी आपण 3 गुणिले xची किंमत 40 + 12 3 × 12 120 + 12 म्हणजेच 132 या स्वरूपामध्ये आपल्याला ती काढता येईल. मग Bची किंमत काढता येईल, C आणि Dची काढता येईल. एक समांतरभुज चौकोनाची परिमिती त्यांनी सांगितलेली आहे. परिमिती किती सांगितली आहे 150 सेमी सांगितली. परिमिती म्हणजे कडेच्या ज्या बाजू असतात त्या सगळ्या बाजूंची बेरीज आणि एक बाजू दुसरीपेक्षा 25 सेमीने मोठी आहे तर त्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजूंची लांबी काढा असं म्हटलेलं आहे. आता एक बाजू दुसऱ्या बाजूपेक्षा 25 सेमीने जास्त आहे म्हणजे x + 25 असं येईल आणि परिमिती जी आहे ती सांगितलेली 150. आता एक बाजू x आहे एक बाजू x आहे तर दुसरी बाजू काय येईल x + 25 येईल म्हणजेच x + x + 25 अधिक x + x + 25 ही परिमिती येईल आणि ती येईल 150.
आता ही जर बेरीज केली तर येईल एक्स एक्स एक्स, हे 4 वेळेस आलेत. 4x अधिक 25 25 50 आणि 150, म्हणजेच हे होईल 4x बरोबर 150 वजा 50, म्हणजे 4x बरोबर 100 येतील. आणि 4 म्हणजे चौपट आहे, म्हणजे 4ने भागायचं, तर x बरोबर येईल आपला 25. अशा पद्धतीने ती जी बाजूची लांबी येईल एका ती 25 येईल, दुसऱ्या बाजूची 50 येईल. 50 50 100 आणि 25 25 50, म्हणजे 150 बाजू होईल. एका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या दोन कोणांचे गुणोत्तर एकास 2 आहे, तर त्या समांतरभुज चौकोनाचे सर्व मापे काढा. एकास 2 आहे म्हणजे एक x असेल तर दुसरा 2x असेल, आणि यांची आपल्याला लगतच्यांची बेरीज माहिती आहे, ती असते 180, म्हणजेच 3x बरोबर 180, म्हणजेच x बरोबर 3ने भागलं तर 60 येतील. xची किंमत 60 आली, म्हणजे 2x म्हणजे दुसऱ्याची आली 120, म्हणजे एका कोणाची 60 येईल आणि दुसऱ्या कोणाची 120 येईल. अशा पद्धतीने आपण हे सोप्या पद्धतीने सोडवू शकतो. आपण जर पुढच्या ह्याच्यामध्ये पाहिलं तर त्याच्यामध्ये चौकोन ABCD चे कर्ण परस्पर बिंदू O मध्ये छेदतात असं म्हटलं आहे. AO म्हणजे कर्णाचा भाग आहे, तो 5 आहे. BO दुसऱ्या कर्णाचा भाग आहे, तो 12 आहे. आणि AB 13 आहे, ही बाजू आहे. तर समभुज आहे हे दाखवा, असं त्यांचं म्हणणं आहे. मग आता यासाठी आपल्याला समभुज आहे म्हणजे सगळ्या बाजू सारख्या आहेत असं दाखवायचं. त्यासाठी मग बाजू माहिती पाहिजे आहेत आपल्याला, काय काय येतात. तर यासाठी बघा AO दिलेलं आहे आणि दुसरी बाजू काय येईल ती काढावी लागेल, आणि या ठिकाणी दुसरी बाजू आहे तर ती दुसरी बाजू आपल्याला काढून घ्यावी लागेल. दोन्ही बाजू बघितल्या पण तर कर्ण येतील त्यांचे. कर्ण आल्यानंतर ते जे कर्ण आहेत त्या कर्णाचा वापर करून आपण पायथागोरस वापरून पुढची एक बाजू आपण काढू शकतो. जसं की 13 5 12, म्हणजे इथं 90 अंशाचा कोन येतो, आणि 90 अंशाचं कोन आल्यामुळं काय होतं की पलीकडची बाजू पण तेवढ्याच प्रमाणात येईल. त्याकरता आकृती काढून आपण पाहू शकतो. अशा पद्धतीने आपण हे सोडू शकतो. पुढचं पाहूयात आपण. यामध्ये PQRS आणि ABCR. PQRS हा मोठा चौकोन आहे आणि ABCR हा छोटा चौकोन आहे. आकृतीमध्ये पाहू शकतो आपण. समांतरभुज चौकोन आहेत. कोन P 110, हा इकडचा जो P आहे तो 110 आहे. तर ABCRच्या सर्व कोणांची मापे काढा. एकदम सोपं आहे. कसं काढणार, तर या ठिकाणी पहा, हा 110 आहे, याच्या समोरचा हा पण 110च होईल. हा 110 तर हा सुद्धा 110, म्हणजे ABCRच्या R आणि B मिळाले आपल्याला. आता A आणि C काढायचे आहेत. A आणि C काढण्यासाठी हा जो आहे हा आणि हा दुसरा यांची बेरीज करावी लागेल. 110 180मधून वजा करायचे, तर त्याची किंमत मिळेल 70, आणि याची 70, तर याच्या एवढाच हा जो दुसरा आहे तो पण 70 होऊन जाईल. अशा पद्धतीने आपल्याला ती किंमत काढता येऊ शकेल. चौकोन ABCD समांतरभुज चौकोन आहे. किरण AB वर बिंदू E आहे, हे सगळं दाखवलेलं आहे. तर सिद्ध करा की ED ही रेषा BCला Fमध्ये दुभागते. आता यासाठी आकृती काढावी लागेल आणि आपण ते दुसऱ्या एका उदाहरणामध्ये नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूयात.